नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आपण गोष्ट ऐकणार आहोत एका सैनिकाची की जो चुकून खड्ड्यात पडतो. होतं असं, युद्ध चालू असताना सैनिकांची एक तुकडी शत्रू पक्षाच्या भागामधून निघालेली असती आणि निघता निघता फायरिंगचा पाठीमागून आवाज येतो. फायरिंग यायला लागले हे कळाल्यावरती प्रत्येक सैनिक आपापल्यासाठी एक मोक्याची जागा शोधायला बघतो की जेणेकरून आपल्याला स्वतःचा बचाव करता येईल. पण त्याच जागी होतं असं की हा एक सैनिक असतो, तो चुकून एका खड्ड्यामध्ये पाय घसरून पडून जातो. पडल्यानंतर थोड्या वेळानंतर त्याला असं लक्षात येतं की फायरिंगचा आवाज एकदम थांबलाय आणि त्याचे बाकीचे सगळे सहकारी पकडले गेलेत, पण हा एकटाच वाचलाय. आता हे झालं कसं? तर झालेलं असं असतं की तो ज्या खड्ड्यात पडलेला असतो त्याच्या वरच्या साईडला कोळ्याने एक मोठं जाळं विणलेलं असतं आणि त्यामुळं ज्यावेळी ते फायरिंग सगळं थांबतं आणि त्याचे बाकीचे सगळे सहकारी पकडले जातात, त्याचवेळी हा पकडला जात नाही. कारण ज्यावेळी ते शत्रू पक्षाचे सैनिक तिथे येऊन पाहणी वगैरे करतात त्यावेळी त्यांना असं वाटतं की अरे इथं कोळ्याचं जाळं वगैरे विणलेलं आहे, इथं कुणी नसणार आहे आणि त्यामुळे आपण इथे काय बघायचं नाही आणि म्हणून ते निघून जातात तिथून. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असं होतं की आपल्याला वाटतं की अरे आपल्या आयुष्यामध्ये हे असं का चाललंय, ह्या घटना अशा का घडतायत. तर त्याचं उत्तर आपल्याला ह्या गोष्टीवरून बघायला मिळतं की काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी त्या दिव्य शक्तीची किंवा देवाची किंवा युनिव्हर्सची आपण ज्या नावानं त्या ऊर्जेला बोलत असू, ती ऊर्जा ती आपल्याला कुठं ना कुठंतरी चांगलं जगण्यासाठी मदत करते. आणि आपण ह्यातून हेच शिकायला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी चांगल्या घडतायत त्या चांगल्या तर सुरूच राहतील आणि आपल्याला असं जसं वाटतं की अरे यार ही माझ्या आयुष्यामध्ये वाईट गोष्ट का घडली, तर ती वाईट गोष्ट नसते. तर त्यातून पण आपल्याला काही ना काहीतरी चांगलं करण्यासाठी पुढे जाण्यासाठी काही ना काहीतरी मिळत असतं. हेच या गोष्टीमधून बघायला मिळतं. तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर ही दुसऱ्या कोणाला जर गोष्ट जर सांगायची असेल की ज्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत तर त्यांना ही गोष्ट नक्की शेअर करा. धन्यवाद.